नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आजकाल पाहतो पिकाला आपण खत दिलं तरी पिकामध्ये आपल्याला रिझल्ट असा आलेला दिसून येत नाही। पिकाची वाढ होत नाही, त्याचबरोबर पानं पिवळे पडलेली आपल्याला दिसतात, फुलगळ असन किंवा पानगळ आपल्याला झालेली दिसतात। त्यानंतर फळगळ आपली मोठ्या प्रमाणात होते आणि उत्पादन आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळत नाही। याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या पिकामध्ये एकतर पोटॅशची कमतरता असू शकते किंवा मॅग्नेशियमची कमतरता असू शकते, त्याचबरोबर सल्फरची आपल्याला कमतरता दिसून येते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच खतामधून हे तिन्ही घटक देणार खत म्हणजे पोटॅशियम शोनाइट जे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात पोटॅशियम शोनाइट म्हणजे काय। आता पोटॅशियम शोनाइट हे जे दुहेरी अन्नद्रव्य असलेलं खत आहे। यामध्ये आपल्याला पोटॅशियम प्लस मॅग्नेशियम प्लस सल्फर हे तीन महत्त्वाचे घटक एकाच खतामध्ये मिळतात। यामध्ये आपण याला पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट म्हणतो किंवा बाजारात याला पोटॅशियम शोनाइट म्हणतात। हे खत जे आहे ते क्लोरीन फ्री खत आहे। शेतकरी मित्रांनो, फळपिके असेल, भाजीपाला पिके असेल किंवा इतर जे संवेदनशील पिकांसाठी हे खत सुरक्षित आणि अत्यंत उपयुक्त असं खत आहे। आता यामध्ये आपल्याला कोणते घटक मिळतात आणि त्याची किती पर्सेंटमध्ये मिळतात ते आपण जाणून घेऊयात। पोटॅशियम शोनाइटमध्ये आपल्याला पोटॅशचं प्रमाण 22 ते 24% पर्यंत मिळतं। यामध्ये मॅग्नेशियम जे आहे ते 16 ते 18% मिळतं। त्याचबरोबर सल्फरचं प्रमाण यामध्ये 20 ते 22% असतं। शेतकरी मित्रांनो, यामध्ये क्लोरीन नसतो, म्हणजे एकाच खतामधून आपल्याला तीन जे गरजेचे पोषक घटक आहे ते आपल्याला यामधून मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये एकदम असं चांगलं असं फायदेशीर असं हे खत आपल्याला मिळतं। तर आता पोटॅशियम शोनाइटचे आपल्याला फायदे काय काय होतात। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटॅश हा पिकाच्या दर्जासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आहे। फळाचा आकार असन, वजन असन, त्याचबरोबर फळांना चकाकी, रंग चांगला येण्यासाठी, त्याचबरोबर फुलगळ आणि फळगळ कमी होण्यासाठी, पिकांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी, उत्पादन आपल्याला टिकाऊ आणि दर्जेदार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पोटॅश आहे। शेतकरी मित्रांनो, शेवगा, द्राक्ष, केळी, कांदा या पिकांसाठी पोटॅश फार महत्त्वाचा असतो। आता मॅग्नेशियमचे फायदे आपल्याला काय काय होतात। तर मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा मुख्य घटक आहे। पानांमध्ये हिरवेगारपणा वाढवण्यासाठी, पानं पिवळी पडण्याची समस्या कमी होते, त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण सुधारण्यासाठी, साखर आणि स्टार्च तयार करण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम महत्त्वाचं असतं। पिकांची एकसारखी वाढ मॅग्नेशियममुळे झालेली आपल्याला दिसून येते। जर तुमच्या पिकामध्ये खालची पानं जर पिवळी पडत असेल आणि त्यामुळे आपण समजून जायचं आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते। आता सल्फरचे फायदे काय काय होतात। सल्फर हा पिकासाठी दुय्यम पण अत्यंत महत्त्वाचा असा गरजेचा घटक आहे। प्रथिने तयार होण्यासाठी आपल्याला हे मदत करतो। तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा फायदा होतो। मुळांची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला फायदा होतो। तसंच इतर जे अन्नद्रव्य आहे त्यांचं शोषण सुधारण्यासाठी सल्फर उपयोगी असतं। आता सल्फरची कमतरता असल्यास पीक कमजोर आणि फिकट आपल्याला झालेलं दिसतं। शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकासाठी आता आपण याचा वापर करू शकतो। तर पोटॅशियम शोनाइट हे आपण शेवगा, ऊस, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, त्याचबरोबर कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, आंबा, डाळिंब, संत्रा म्हणजे फळधारणा आणि वाढीच्या टप्प्यावर हे जर खत आपण जर पिकाला दिलं तर आपल्याला जास्त उपयोगी ठरतं। आता वापरण्याची योग्य वेळ, फुलधारणा सुरू असताना आपण याचा वापर करू शकतो, फळधारणा होत असताना आपण वापर करू शकतो, पानं पिवळी पडलेली आपल्याला दिसायला लागल्यावर आपण याचा वापर करू शकतो, उत्पन्न वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण याचा वापर करू शकतो। योग्य वेळेवर जर आपण याचा वापर केला तर आपल्याला 100% याचा चांगला फायदा होतो। आता वापरण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊयात। जमिनीतून जर आपल्याला वापर करायचा असेल तर आपण 10 ते 25 किलोपर्यंत आपण प्रति एकरसाठी मातीच्या प्रकारानुसार आपण याचा वापर करू शकतो। ड्रिपमधून जर आपण द्यायचं असेल तर 200 लिटरच्या बॅलरमधून आपण 3 ते 5 किलो एका बॅलरमध्ये 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण हे देऊ शकतो। त्याचबरोबर जर फवारणीतून आपल्याला स्प्रेइंगने वापर करायचा असेल तर 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना शक्यतो संध्याकाळी 6च्या नंतरच आपण फवारणी करावी। आता वापरताना काय काळजी घ्यायची, जास्त प्रमाणात याचा वापर करायचा नाही आणि कॅल्शियम खत जे असतात, कॅल्शियम जे हे असतात त्यासोबत आपण थेट मिसळून वापरू नये। मातीच्या आपल्या परीक्षणानुसार आपण याचा वापर करावा। सकाळी किंवा सायंकाळच्या टायमाला आपण याचा वापर करावा। शेतकरी मित्रांनो, शेवग्यामध्ये पोटॅशियम शोनाइट जर दिलं तर शेंगाची लांबी असन, त्यानंतर वजन वाढतं। कांद्यामध्ये जर आपण दिलं तर कांद्याचा आकार, टिकाऊपणा सुधारतो। द्राक्षामध्ये जर आपण याचा वापर केला तर रंग, गोडी, चमक वाढते। केळीमध्ये घड भरदार होण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो।
थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम शोनाइट हे एक संपूर्ण आणि संतुलित खत आहे. योग्य प्रमाणात जर आपण याचा वापर केला, योग्य वेळेला जर वापर केला तर उत्पादन असेल, दर्जा आणि आपल्याला तिन्ही गोष्टी यामधून वाढलेल्या दिसून येतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शेतीविषयक उपयुक्त माहिती